नमस्कार, नेहा चॅनलच्या नवीन व्लॉगमध्ये मी नेहा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कालचा व्लॉग आपला जो राहिला होता तो आज कंटिन्यू करायचा आहे. आपण लक्ष्मी केशव मंदिराकडे आपण जायला निघालेलो आहोत आणि आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6. मंदिर 2 ते 3 मिनिटात येईलच. इथे गाडी पार्क करून आपण आता जाऊया मंदिराच्या दिशेने. मंदिरात जाण्याकरता पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्या उतरून आपल्याला खाली जावं लागतं मंदिरात दर्शन घेण्याकरता. बऱ्यापैकी मंदिरामध्ये पायऱ्या वर चढून मंदिरात जायला लागतं, पण लक्ष्मी केशव मंदिरामध्ये जाण्याकरता तुम्हाला पायऱ्या उतरायला लागतात. चला तर देवाचं नाव घेऊन आईबाबांनी सुरुवात केलेली आहे चालायला. त्यांना पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स नव्हता की आपण जाऊ शकू की नाही, पण मनामध्ये खूप इच्छा आहे मंदिरात दर्शनाला जायची. कारण लक्ष्मी केशव हे माझ्या माहेरचं म्हणजे आईबाबांचं कुलदैवत आहे. त्यामुळे दरवर्षी ती लोक दर्शनाला उत्सवाच्या वेळेस यायचे, पण आता अयोपरत्वे तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे एकटं येण्याकरता. यावर्षीसुद्धा त्यांना यायची खूप इच्छा होती. मध्यंतरी कोरोना असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. हे आहे लक्ष्मी केशव मंदिर. पूर्ण आजूबाजूला सगळी दाट वनराई आहे आणि त्याच्यामध्ये आहे लक्ष्मी केशवचं मंदिर. आता उत्सव चालू आहे. कार्तिक दशमीपासून ते त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत लक्ष्मी केशवाच्या मंदिरामध्ये उत्सव चालू असतो. तो उत्सव चालू आहे म्हणून मंदिराला बघू शकता लाइटिंग केलेली आहे. उतरायला होते का आई? आईला आणि बाबांना दोघांनाही पायाने चालवत नाही, तरी पण लक्ष्मी केशवाच्या दर्शनाची तीव्र इच्छा असल्यामुळे दोघ जण आज दर्शनाकरता पायऱ्या उतरून येत आहेत. बाबा मागे. हो, आईला उतरायला होईल की नाही असं म्हणत होते, पण बाबाच मागे, आई पुढे आहे बघा. आणि हे आलं आता मंदिर. पायरी आई जरा. आई काय वाटलं, त्रास झाला का? नाही, देवाने शक्ती दिली लक्ष्मी केशवाने. दादाला सांगून आले ना. हो इकडे हे आहे लक्ष्मी केशव मंदिर. आजूबाजूला मस्त दाट वनराई आहे आणि त्याच्यामधनं हा रस्ता आलेला आहे. वानरं पण खूप आहे तिथे आणि झऱ्याचा आवाज येतोय बघा. झऱ्याचा आवाज येतोय. हे इथे मारुती मंदिर आहे बघा. चप्पल काय घालणार? चप्पल आजूबाजूची मंदिरं. हे मारुती मंदिर आहे, हे रत्नेश्वर मंदिर आहे आणि हे आहे लक्ष्मी केशवचं मंदिर. जाऊया आपण आतमध्ये आता. किती छान मस्त लाइटिंग केली आहे उत्सव असल्यामुळे. हातपाय वगैरे धुवून झालेले आहेत आणि आपण आता जाऊया दर्शनाला. घरी दिवे लावलेत बघा सगळे. आज त्रिपुरी पौर्णिमेचं. ते गुरुजी आले. ते बऱ्याच वर्षांनी भेटले. इथे आहे हा झरा. हा आहे जिवंत झरा आणि 12 महिने 24 तास हा असाच वाहत असतो. खाली जाऊ आपण थोड्या वेळाने. संध्याकाळ झाली आता, तरी पण जाऊ आपण खाली. हो, जाऊन येतो आम्ही. आधी देवदर्शन